अरे देवा! हे फक्त माझ्या हातूनच घडू शकतं. तुमच्या पण हातून कधी घडलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. हा ब्लॉग आहे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडायला मी मस्त पुरणपोळ्या बनवल्या होत्या. पुरणपोळीची आमटी म्हणजे कटाची आमटी, कोणी येळवणीची आमटी म्हणतं. आम्ही तरी येळवणीचीच आमटी म्हणतो. डाळ शिजवलेलं पाणी एक साईडला करून घेतले आणि डाळ वेगळी केली आणि म्हटलं आधी आमटी बनवून घेऊया. त्यानंतर इथं भांड्यामध्ये तेल टाकलं, जिरं मोहरी ठेचलेला लसूण टाकला, कढीपत्ता टाकला, वाटून घेतलेला मिक्सरला मसाला टाकला, त्यानंतर लाल तिखट टाकलं आणि शिजवून घेतला. त्यानंतर हळद, धना पावडर, जिरा पावडर, थोडासा गरम मसाला, कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत मसाला शिजवून घेतला आणि मेन चूक मी इथंच केली. त्यानंतर मला पाहिजे तेवढं मी पाणी म्हणजे भांडं भरून मी पाणीच ओतलं फक्त. तोपर्यंत माझ्या लक्षातच नाही आलं. इथं गूळ चिरताना बघितलं ह्या भांड्यामध्ये काय आहे, तर बघते तर त्याच्यामध्ये डाळीचं पाणी. मग पुन्हा ते दुसऱ्या भांड्यामध्ये गरम केलं डाळीचं पाणी आणि त्याच्यामध्ये ज्या भांड्यातलं मी मसाल्याचं पाणी बनवलं होतं ना, ते सगळं ओतलं. चवीनुसार परत मसाले टाकले आणि छान असं उकळून घेतलं. आमटी तर चांगली झाली होती, पण